नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गंभीर ते अति गंभीर सर्व प्रकारच्या आजारापासून वाचवणारी ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती तुम्ही सहज ओळखली असेल. ही पेरूची पानं आहेत. ते वजन कमी करण्यापासून ते चेहऱ्यावरील मुरूम, मधुमेह, शरीरातल्या प्लेटलेट्स कमी झाले असतील, तोंड येण्याची समस्या असेल, या सर्व समस्यावर ही वनस्पती खूपच महत्त्वाची आहे. ही वनस्पती आयुर्वेदामधील अमृत आहे, म्हणूनच याला कदाचित हिंदीमध्ये अमृत असं म्हणत असावं. तर या प्रत्येक गोष्टीसाठी याचा कसा वापर करायचा आहे तेच आपण पाहणार आहोत. वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत ही पेरूची पानं. तर या पेरूच्या पानामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि त्याचबरोबर याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा एक घटक असतो आणि ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. यातील जे पोषक तत्व असतात ते तुमच्या शरीरामधील जी जटिल स्टार्च असते तिला शर्करामध्ये रूपांतर होण्यापासून रोखतात, ज्यामुळे तुमचं जे वजन आहे ते झपाट्याने कमी होतं. वजन कमी करण्यासाठी याचा चहा जो असतो तो रोज घ्यायचा आहे. चहा म्हणजे याचा काढा करायचा आहे, पानांचा तो घ्यायचा आहे. याची पानं तुम्ही वाळवून सुद्धा ठेवू शकता. सावलीमध्ये वाळवून ठेवायचे आहे. त्याचं चूर्ण बनवायचं आहे आणि 1 चम्मच चूर्ण तुम्ही कोमट पाण्यामध्ये रोज सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता, ज्यानं तुमचं वजन जे आहे ते खूप फास्ट रीतीने कमी होतं. दुसरा आणि याचा अतिशय महत्त्वाचा उपयोग असा आहे, डेंग्यूमुळे शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ताप येते आणि या तापेमध्ये या पेरूच्या पानाचा खूप महत्त्वाचा उपयोग करता येतो. पानांच्या रसामधल्या या गुणधर्मामुळं तुमच्या शरीरामधली जी प्लेटलेटची संख्या आहे ती वाढते, कारण डेंग्यूमध्ये प्लेटलेटची संख्या कमी झालेली असते. प्लेटलेटची संख्या तर वाढतेच, शिवाय याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तर काय करायचं आहे, 6 ते 7 पानं पेरूची घ्यायची आहेत. 4 कप पाण्यामध्ये टाकायचे आहेत. उकळवायचं आहे त्याला 2 कप पाणी होईपर्यंत आणि हे पाणी दिवसातून 3 वेळा. ही तोंड येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. तोंडामध्ये फोड येतात आणि अन्न खाणं आपल्याला मुश्किल होऊन जातं. बऱ्याच जणांना तंबाखू गुटख्याचं व्यसन असतं आणि त्यामुळे सुद्धा तोंड येतं. तर या तोंड येण्याच्या समस्यावर ही पानं जी असतात ती खूप उपयुक्त असतात. तर या पेरूची जी कवळी पानं आहेत शेंड्याची, प्रत्येक शेंड्याला कवळी पानं असतात. ही कवळी पानं 2 ते 3 वेळा नियमित जर तुम्ही चावून खाल्ली तर तात्काळ तुमच्या तोंडामधलं येण्याची समस्या जी आहे ती निघून जाते. कारण या पानातील पोषक तत्वामुळं जे तुमच्या तोंडामध्ये फोड आलेले आहेत त्याच्यावरची जी कातडी असते, कातडी तात्काळ रिपेअर होते आणि तोंड येण्याची समस्या जी असते ती निघून जाते. आग व्हायची थांबून जाते. सलग 2-3 दिवस करा, तोंड येण्याची समस्या जी असते ती पूर्णपणे निघून जाते. बऱ्याच संशोधनामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की मधुमेहावर ही जी पानं आहेत ती खूप गुणकारी आहेत. यामधलं जे अल्फा ग्लुकोसाइड एन्झाईम आहे ते रक्तामधली जी साखर आहे ती प्रभावीरित्या कमी करतं आणि शरीरामधील जे सुक्रोज आणि माल्टोज असतात त्याचं जे शोषण होत असतं आपल्या शरीरामध्ये, सुक्रोज आणि माल्टोजचं, हे शोषण शून्यापर्यंत आणण्याचं काम हे या पानाचा रस करत असतो. 90 दिवसापर्यंत जर तुम्ही या पानाचा काढा घेतला तर इन्सुलिनची निर्मिती झाली नाही तरी सुद्धा तुमचा मधुमेह जो आहे तो कंट्रोलमध्ये येतो. इतकी ही पॉवरफुल वनस्पती आहे. डायरियामध्ये याचा खूप महत्त्वाचा वापर होतो किंवा संडास लागल्यानंतर याचा खूप महत्त्वाचा वापर होतो. जर संडास लागली असेल, डायरियाची समस्या निर्माण झाली असेल तर या पानाचा जर काढा घेतला तर ती समस्या तात्काळ थांबते. कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामधलं ही वनस्पती कंट्रोलमध्ये आणते. खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड जे असतं शरीरामधले ही वनस्पती कमी करते आणि चांगलं जे कोलेस्ट्रॉल असतं ज्याला HDL कोलेस्ट्रॉल म्हणतो, त्या HDL कोलेस्ट्रॉलला याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. म्हणून ही वनस्पती जी आहे ती खूप उपयुक्त आहे. दाताला लागलेली जी भयानक कीड आहे ती थांबवण्यासाठी ही वनस्पती खूप उपयुक्त आहे. आता पाहतो आपण की चॉकलेट्स आणि विविध कारणामुळे लहान मुलांच्या दाताला भरपूर प्रमाणामध्ये कीड लागते आणि ही कीड जर नसापर्यंत गेले तर दात काढल्याशिवाय किंवा रूट कॅनल केल्याशिवाय पर्याय नसतो. तर ही दाताची कीड जी आहे ती आहे त्या प्रमाणामध्ये रोखण्यासाठी, त्याचबरोबर दातदुखीचा त्रास जो आहे तो कमी करण्यासाठी ही वनस्पतीची पानं खूप उपयुक्त आहेत. या वनस्पतीच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे दात आणि हिरड्याचे आरोग्य राखण्यासाठी खूप महत्त्वाचं असतात आणि त्यामुळे दात आणि हिरड्याचं आरोग्य राखलं जातं. दाताच्या समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. थायरॉइडची समस्या ज्या लोकांना आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा याचा उपयोग होतो. तांब खूप जास्त असतं याच्या पानामध्ये आणि तांब जास्त असल्यामुळे थायरॉइडचं आरोग्य राखण्यामध्ये हे खूप मदत करतं. थायरॉइड जर तुमचे चांगले असेल तर चयापचय पण तुमचं चांगलं राहतं, म्हणजे मेटाबॉलिझम तुमचा चांगला राहतो आणि तुमची वजन वाढ होत नाही. बऱ्याच जणांना थायरॉइडची समस्या असते आणि वजन आवाढव्य वाढत असतं. तर हे सर्व कंट्रोल करण्यासाठी ही जी पानं आहेत या पानाचा जर काढा तुम्ही घेतला तर खूप उपयुक्त असतो. केसाच्या समस्येसाठी सुद्धा ही वनस्पती खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात,
अँटी फ्लॅमेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे केसांच्या मुळाशी जी त्वचा असते त्याचं आरोग्य राखण्यासाठी खूप महत्त्वाची असते. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतं, जे केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर याच्यामध्ये लायकोपिन नावाचा एक घटक असतो, जे आपल्या सूर्यकिरणापासून आपल्या त्वचेचे रक्षण करतो. अंगाला जर तुमच्या खाज येत असेल तर त्यासाठी खूप महत्त्वाचा याचा वापर होतो. अंगाला खाज येणे ही एक गंभीर समस्या होऊ शकते जर त्याच्याकडे तुम्ही वेळेच लक्ष दिलं नाही तर. म्हणून जर तुम्हाला खाज येत असेल तर त्या ठिकाणी या वनस्पतीची पानं जर तुम्ही चुरगळून लावली किंवा या वनस्पतीच्या पानाचा रस जर लावला, अंगाची खाज होते आहे ती तात्काळ रोखते, कारण या पानामध्ये ॲलर्जी रोधक जे गुणधर्म आहेत. पेरूची पानं जी आहेत ती लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी खूप महत्त्वाची असतात. आपण विविध आजारामध्ये पॅरासिटामॉल नावाचा जो घटक असतो तो खात असतो. थोडी ताप आली किंवा सर्दी झाली तर आपण गोळी घेतो आणि त्यामध्ये पॅरासिटामॉलची मात्रा जी असते ती असते, आणि या पॅरासिटामॉलमुळे लिव्हरला किंवा यकृताला जी हानी झालेली असते ही हानी लवकर भरून येत नाही, कारण हे जे घटक असतात त्यामुळे लिव्हर तुमचं जे असतं ते डॅमेज व्हायला सुरुवात होते. ही घाण जी असते ती लिव्हरमध्ये अटकलेली असते. तर ही घाण बाहेर काढण्यासाठी, लिव्हरचं आरोग्य खूप उत्तम राखण्यासाठी ही जी पेरूची पानं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत, कारण या पेरूच्या पानामध्ये हेपॅटो प्रोटेक्टिव्ह घटक जे असतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात, आणि त्यामुळं जे एन्झाईम्स आहे, यकृताच्या ज्या पेशी आहेत त्या पेशीला हे चांगल्या पद्धतीने बळकटी देतं, आणि लिव्हरमधली जी घाण आहे पॅरासिटामॉलमुळे जी हानी झालेली आहे ती भरून येण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल ही वनस्पती अदा करते. तर लिव्हरच्या आरोग्यासाठी या वनस्पतीचा चहा अवश्य घ्यायला पाहिजे. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, याचे फक्त आपल्या शरीराला खूप सारे फायदेच आहेत. अनेक दृष्टीने उपयुक्त अशी ही वनस्पती आहे. या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करा, आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.